नमस्कार मंडळी. करायला सर्वात सोपं आणि सर्वांच्या आवडतीचं असं हे वरण आज बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे वरण आहे ना मुगाच्या डाळीचं आणि मसूरच्या डाळीचं मिक्स वरण बनवणार आहे. तुरीची डाळ मी वापरलेली नाही. तुरीच्या डाळीने जरा पित्त होतं ना, तर मग ती जरा अवॉइडच करतो. आणि येथे मी समप्रमाणात मुगाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. तर ह्या दोन्ही डाळी मिक्स करून अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्यात, जेणेकरून त्याला जी पावडर असते ना ती निघाली पाहिजे. आता ही डाळ आहे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला टाकायची. तर 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकते. डाळीच्या वर एक बोटभर पाणी येईल एवढं पाणी मी याच्यात टाकणार आहे. त्याआधी एक छोटा लाल टोमॅटो कट करून घेतला आहे आणि तो ह्या डाळीमध्ये टाकला आहे, जेणेकरून आपल्या डाळीची चव टोमॅटोमुळे छान येते. आवडत असेल तर टाकायचं, आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतो. आणि आता एक बोटवर येईल एवढं पाणी मी या डाळीमध्ये टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना या डाळीमध्ये थोडीशी तेलाची धार टाकायची, कारण की मग झाकणातून वरती डाळीचं जे पाणी असतं ना ते ओतू जात नाही. आणि थोडीशी चिमूटभर त्यात हळद पण मी टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या डाळीचा रंग छान येतो. आता 3 शिट्ट्या घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये आपल्या डाळ आरामशीर छान मऊ शिजते. 3 शिट्ट्या झाले की गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड होण्यासाठी खाली ठेवायचं आहे. तर गॅस बंद केला आहे आणि कुकर खाली उतरून घेतला आहे आणि तो थंड पण झाला आहे. तर बघा आपली छान मऊसर डाळ शिजलेली आहे आणि आपल्या डाळीला कलर पण छान आला आहे. ती व्यवस्थित अशी घोटून घ्यायची, म्हणजे डाळीची चव वाढते आणि छान अशी ती मिक्स होऊन वरण आपलं छान होतं. आता कढई घेतली. कढईमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे, कमी किंवा जास्त. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकली. ती तडतडल्यानंतर 1-2 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्यात. 7-8 लसणाच्या पाकळ्या सोलून कट करून टाकल्यात आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे. लसूण चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आणि चिमूटभर हिंग पण टाकलं आहे. हिंगाने आपलं पोट पण साफ राहतं. चिमूटभर हळद पण टाकलेली आहे. आधी पण शिजवताना मी थोडीशी हळद टाकली होती. आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर मग आपण ही शिजवलेली घोटवलेली डाळ त्याच्यामध्ये टाकायची. आपल्याला डाळ किती पाहिजे, किती प्रमाणात, तसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मला ही डाळ दोघांसाठी बनवायची आहे ना, त्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये पाणी टाकते. तर खूप छान लागते डाळ. आणि वरण भात म्हटलं की सगळ्यांचं कम्फर्ट पुढे वरण भात सगळ्यांना आवडतं आणि करायलाही याला वेळ लागत नाही. तर मी दोघांसाठी एवढं पाणी टाकून हे वरण बनवलं आहे आणि 1-2 मिनटं छान मंद गॅसवर हे उकळून द्यायचं आहे. थोडंसं मीठ पण टाकलं आहे. चवीनुसार आपण काही कमी जास्त असेल तेवढं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटं चांगलं छान मंद आचेवर उकळून घ्यायचं. उकळलं की मग सगळी डाळ आणि ते जे पाणी आहे ते सगळं मिक्स होतं आणि त्याची चव चांगली उतरते. छान गरमागरम वरण आपलं तयार आहे. आणि आता हे भातावर वरण घेऊन त्यावर तुपाची धार टाकली ना, तर वरण भात खाण्याची मजा काही वेगळीच असते. आज आपण सोपं आणि पारंपरिक असं हे वरण बनवलं. तुम्हाला माझा हा वरणाचा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू असंच येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.